आणि मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबई पुणे रेल्वे मार्ग पुढील 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे। दरड हटवण्यासाठी 200हून अधिक कर्मचारी युद्धपातळीवरती काम करत असले तरी सततच्या पावसामुळे दरड हटवण्याच्या कामामध्ये अडचणी येत आहेत। लोणावळा कर्जत विभागामधल्या ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिन दरम्यान दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे। मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डेक्कन क्वीन, इंद्रायणी आणि सिंहगड यांच्यासारख्या महत्त्वाच्या 17 गाड्या रद्द केलेल्या आहेत। याशिवाय 31 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत। 18 गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड देखील झालेल्या आहेत। आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला सध्या आपल्यासोबत आहेत। नाझीम, कालची परिस्थिती आपण पाहिलेली होती, मुंबई पुणे एक्सप्रेसवे पूर्णपणे ठप्प झालेला होता। सध्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेची काय स्थिती आहे? वाहतूक सुरळीत झालेली आहे का? पुणे मुंबई लोहमार्ग हा गेली 28 तास बंद असला, ठप्प असला तरी एक आनंदाची बातमी पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी आहे। कारण पुणे मुंबई द्रुतगती मार्ग जो आहे तो या ठिकाणी अखेर खुला झालेला आहे। काल आपण बघितलेलं होतं की पहाटे 4 वाजता पुणे मुंबई मिसिंग लिंकवरती दरड कोसळलेली होती। आणि इतकंच नव्हे तर हा जो आत्ताचा मार्ग आहे या मार्गावरती ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं। कारण माझ्या डाव्या बाजूला मी दाखवू इच्छितो की इकडं सगळा हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि या सह्याद्रीच्या पर्वतरांगातून बरंच पाणी वाहत आलं, राडारोडा वाहत आला, दगड धोंडे माती असं सगळं वाहत आलं। आणि याच ठिकाणी काल ट्रॅफिक होतं, वाहनांच्या रांगा होत्या, कारण इथं सगळा राडारोडा जो आहे तो झालेला होता आणि हा राडारोडा मध्यरात्रीत सगळा हटवण्यात आलेला आहे। त्यामुळं दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती ज्या पद्धतीनं द्रुतगती महामार्गावरती अपेक्षित असते तशी सुसाट वेगाने आत्ता या ठिकाणी सुरू आहे। काल दिवसभर मात्र हा सगळं वाहतूक इथली विस्कळीत होती। इथला हा जो मार्ग आहे पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग 90 किलोमीटरचा आहे, तो मावळ आणि रायगड या निसर्गाच्या सानिध्यातून जातो। त्यामुळे इथला निसर्ग जो आहे तो नेहमीच या पर्यटकांना आकर्षित करतो, परंतु काल याच निसर्गाचा बरोबर आहे, त्यामुळे काल हा मार्ग पूर्णपणे ठप्प होता, मात्र आता हा मार्ग सुरू करण्यात आलेला आहे। धन्यवाद नाझीम या सविस्तर माहितीसाठी।